हरिओम. हॅलो, नमस्कार. मी मीर नगरकर. आय एम अ वर्मिकल्चरिस्ट. वर्मिकल्चरिस्ट म्हणजे काय? तर जो गांडूळ शेती करतो. ऑफकोर्स दॅट इज नॉट माय प्रोफेशन बट माय हॉबी. गांडूळ शेती म्हणजे काय? तर जो काही वेस्ट आपल्या घरामध्ये किंवा इतर ठिकाणी जनरेट होतो, सॉलिड वेस्ट, त्या वेस्टचं प्रोसेसिंग करायला गांडुळांची मदत घेणं म्हणजे वर्मिकल्चर. हे इतकं सोपं आहे. पण काही लोकांना याची माहिती नसते किंवा काही लोकांना ह्याची किळस येते. मी कधी सुरू केलं? आय स्टार्टेड दिस हॉबी वे बॅक इन 2007. कशी केली? तर अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट नावाची एक संस्था आहे जी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये काम करते. ते अनेक सेवा पुरवतात, ज्याच्यामध्ये क्राऊड कंट्रोल ही एक प्रमुख सेवा आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी आजपर्यंत जवळजवळ 70 ते 80,000 व्हॉलेंटियर्स म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर्स डिझास्टर मॅनेजमेंट कोर्सच्याद्वारे ट्रेन केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त ते लोक वर्मिकल्चरमध्ये सुद्धा लोकांना ट्रेन करतात आणि मदतही करतात. ही संस्था सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी सुरू केलेली आहे. मी वर्मिकल्चरमध्ये कसा आलो? तर ज्यावेळेस ADMचा मी कोर्स केला त्यावेळेस मी वर्मिकल्चर शिकलो. त्या व्यतिरिक्त माझ्या मनात एक खंत होती की मुंबईमध्ये जवळजवळ आजच्या घडीला सुद्धा 8,000 मेट्रिक टन सॉलिड वेस्ट तयार होतं आहे आणि ह्या वेस्टची सोय लावायला BMCला खूप श्रम पडतात, खर्च पडतो. आपण जो टॅक्स भरतो त्याच्यातनं हा पैसा सगळा जातो आहे. तर आपण ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि तिकडून नुसतं वर्मिकल्चर शिकलो नाही तर त्याच्यावर कामही करायला लागलो. आता समजा हे वर्मिकल्चर घरात करायचं झालं तर ह्याच्यासाठी काय मटेरियल लागतं? कारण मी स्वतः घरातच करतो, मी काही कमर्शियल स्केलवर करत नाही. तर मटेरियल लागतं म्हणजे एक साधा टब लागतो, एक बादली लागते, एक नायलॉन नेट लागतं आणि तुमच्या घरातला कचरा म्हणजे किचन वेस्ट किंवा देवघरातली फुलं रोजची पूजेची जी निघतात ती आपण वापरतो. एका टबमध्ये एक बादली आपण ठेवतो, जिला आपण थोडेसे पोर्स करून त्याला खाली नेटिंग लावतो नायलॉनचं आणि त्याच्यामध्ये आपण दररोज कचरा टाकत जातो ह्या बादलीमध्ये, ज्याच्यामध्ये गांडूळ असतात. ही गांडूळं काय करतात? तर हा कचरा खातात आणि त्याच्यानंतर त्यांची जी विष्ठा बनते, त्यांची जो एक्सक्रिटा असतो, दॅट एक्सक्रिटा इज व्हॉट इज कॉल्ड एज वर्मी कंपोस्ट. आणि हा वर्मी कंपोस्ट जो आहे, दिस इज ए व्हेरी रिच मॅन्युअर, नॉट अ फर्टिलायझर. म्हणजे हे नॅचरल आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स अंतर्भूत आहेत आणि हे झाडांसाठी सगळ्यात उपयुक्त असं खत आहे. शिवाय 30% जास्त वॉटर रिटेन्शन हे सॉईलमध्ये ज्यावेळेस मातीमध्ये मिसळलं जातं त्यावेळेस ते देतं. आता घरच्या घरी जर आपल्याला वर्मी कंपोस्ट करायचं असेल, वर्मिकल्चर करायचं असेल, तर ही जी बादली आणि नेटबद्दल आपण बोललो त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस कचरा टाकायला लागू त्यावेळेस हा कचरा म्हणजे साधारण एक 3 ते 4 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी सुद्धा आपली चहा पावडर कशी होईल त्या प्रकारे दिसू लागतो. एवढं सुंदर फाईन टेक्स्चर ह्याचं तयार होतं. आता कचरा घरात ठेवायचा म्हणजे लोकांना प्रश्न पडेल की अनेक प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये असू शकतात. तर कुठले प्रॉब्लेम असू शकतात? तर पहिली गोष्ट म्हणजे लोकांना वाटेल की ह्याच्यामध्ये डास किंवा माशा घरात घुंगवतील आणि आपल्याला त्रास वाढेल. तर तसं नाही आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 2007 सालापासून वर्मिकल्चर घरात नित्यनियमाने आय एम डुईंग इट व्हेरी रेग्युलरली. मला कधीही डासांचा किंवा माशांचा वर्मी कंपोस्टमुळे त्रास झालेला नाही आहे. दुसरं आता असं एक असू शकतो म्हणजे सोसायटीचा किंवा शेजारच्यांचा. कारण आपल्याप्रमाणे शेजारचे किंवा सोसायटीवाले आपल्याला सांगतील
आणि ॲडजस्ट करतील असं नाही आहे. तर ते आपण घरातच हे ठेवू शकत असल्यामुळे तोही त्रास होण्याची पॉसिबिलिटी नाही आहे. तुम्ही अगदी तुमच्या बेसिनच्या खाली देखील ठेवू शकता, म्हणजे घरात इतरत्र कुठे ठेव किंवा गॅलरी बाल्कनीमध्ये ठेवू शकता. आता एवढे वर्ष करत असल्यामुळे आमच्या घरातनं ओला कचरा, वेट वेस्ट ही तयारच होत नाही. इनफॅक्ट आमचा जो वेस्ट कलेक्टर येतो रोज सकाळी, तो आम्हाला एकदा विचारत होता की तुमच्या घरात जेवण बनतं की नाही. कारण आमच्या घरातनं भाज्यांचा कचराच नसतो, कारण तो सगळा कचरा आमच्या वर्मी कल्चरमध्ये जातो. आज माझी अख्खी फॅमिली, माझं पूर्ण कुटुंब यात इन्वॉल्ड आहे. माझी मिसेस आणि माझी आई मला भाज्यांचं वेस्ट व्यवस्थित कापून वगैरे देतात. तो रोज मी प्रोसेसिंगसाठी त्याच्यात टाकतो. काही वेळेला आपल्याला बादलीमध्ये हात घालून तो कचरा नीट हलवून ॲडजस्ट करावा लागतो, कारण त्याचं डिकम्पोजिशन त्यामुळे नीट व्यवस्थित होतं. ह्या सगळ्या प्रक्रियेचा मला अतिशय मोठा फायदा जाणवला, तो म्हणजे कोविड पॅन्डेमिकमध्ये. कारण बरेच वेळेला कचरेवाला येतच नव्हता. पहिले काही महिने तर अजिबातच येत नव्हता, आणि त्यावेळेस आमच्या घरात तयार होणारा कचराच अतिशय अत्यल्प होता, खूप कमी होता. इट वॉज व्हेरी लेस. त्यामुळे आम्ही इझिली मॅनेज करू शकलो. आता मी एक छोटंसं सम करून दाखवतो तुम्हाला. इकडे थोडंसं कॅल्क्युलेशन करून दाखवतो. रोजचे जवळजवळ रोजचा पाव किलो कचरा आमच्या घरात तयार होतो. हा कचरा आम्ही त्या वर्मी कंपोस्टमध्ये टाकतो. ह्याच्यामध्ये भाज्यांचा वेस्ट असतो, फुलांचा वेस्ट असतो, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता हा रोजचा पाव किलो कचरा जर आपण कॅल्क्युलेट केला तर महिन्याचा साधारणपणे 7 किलो कचरा तुम्ही बाहेर टाकण्यापासून सेव्ह करता. म्हणजेच वर्षाला साधारण 80 किलो कचरा, 80 kgs कचरा हा आपण बाहेर डम्पिंग ग्राउंडमध्ये जाण्यापासून सेव्ह करतो. डम्पिंग ग्राउंडचा प्रॉब्लेम किती भीषण आहे, हाऊ ह्यूज इज द प्रॉब्लेम, आपल्याला प्रत्येकाला हे माहिती आहे. आता ह्या 80 kg जो ॲन्युअल कचरा आपण वाचवतो, त्याच्यापासून 10 kg अतिशय उत्कृष्ट मॅन्युअर आपल्याला तयार होतं. म्हणजे 1:8च्या प्रपोर्शनमध्ये हे मॅन्युअर तयार होतं. त्याशिवाय रोजचं किंवा अल्टरनेट डे वर्मी वॉश नावाचं एक लिक्विड देखील ह्या आपल्या इन्स्टॉलेशनमधून तयार होतं. आणि हे वर्मी वॉश हे तुम्ही लिक्विड फर्टिलायझर म्हणून तुमच्या घरातल्या झाडांसाठी वापरू शकता, किंवा हे नुसतं फर्टिलायझरच नाही तर हे पेस्टिसाईडचं पण काम करतं. आता मी तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे मी 2007पासून ही ॲक्टिव्हिटी करतो आहे, आणि रोजचे माझे 250 ग्रॅम कचरा मी ह्याच्यात टाकून बाहेर डम्पिंग ग्राउंडमध्ये जाण्यापासून वाचवलेलं आहे आणि प्रोसेस केलेलं आहे. तर हे जर मी कॅल्क्युलेट केलं की वर्षाचं 80 kgs आपण बोललो, 80 किलो, तर आत्तापर्यंत जवळजवळ मी 1.4 टन्स म्हणजे जवळजवळ 1.5 टन कचरा प्रोसेस केलेला आहे, घरच्या घरी काही जास्त मेहनत न करता. रोजचं 250 ग्रॅम हे खूप कमी वाटतं, पण ज्यावेळेस आपण 1.5 टनाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्या छोटा एफर्ट किती मोठं काम करून जातो ते. आज मुंबईमध्ये 50 लाख फॅमिली आहेत. ह्या फॅमिलीमधले 1/4 फॅमिलीजनी जरी हे वर्मी कंपोस्ट घरी केलं तरी 80 लाख किलो कचरा म्हणजे हे आपण डम्पिंग ग्राउंडमध्ये जाण्यापासून वाचवू शकू. आणि अध्यात्मामध्ये सद्गुरू बापूंनी आम्हाला सांगितलं आहे की माता वसुंधरेची सेवा म्हणजे एक अत्युच्च सेवा आहे, आणि वर्मी कल्चर ही माता वसुंधरेचीच सेवा आहे. हरिओम.